हाय, दिस इज यशस्विनी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. यशू सध्या काय करते? यशू सध्या सवानाचे तिचे पार्सल्स चेक करणार आहे बिकॉज हे तिने ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये ऑर्डर केलेले, बट ते आता न्यू इयर सेलमध्ये ऑलमोस्ट डिलिव्हर झालेत. लास्ट वीकच आले आहेत, बट मला वेळ नाही मिळाला म्हणून मी आज ते बघणार आहे आणि म्हणून मी म्हटलं की आता करतीच आहे तर मग एक व्लॉग पण होऊन जाईल. सो आय एम डुईंग अ सवाना हॉल. आय विल शो यू. काही काही गोष्टी खूप नेसेसरी आहेत आणि आय वुड नॉट से नेसेसरी बट युजफुल आहेत आणि काही काही अगदीच तुम्हाला वाटू शकतं युजलेस आहेत, कारण वाटतात त्या युजलेस आहेत, बट नेव्हरदलेस मला हवंय तर मी ऑर्डर केलेलं आहे. सुरू कुठून करू ते कळत नाही, बट ठीक आहे, आधी ह्याच्यापासूनच सुरू करते मी. हे काय आहे मी तुम्हाला दाखवते. मी ना थोडी भरकटल्यासारखी बिहेव करेन बिकॉज मी पण हे आता खूप दिवसानंतर मी विसरून गेले मी काय काय ऑर्डर केलेलं. सो मी आधी ते बघणार आणि मग तुम्हाला दाखवणार आहे. ओके, मला कळलंय हे काय आहे. अय्यो, ओ वन पेअर. मला वाटलं 2 पेअर येतील. 1 पेअर लिहिलं होतं ना. 1 पेअर म्हणजे काय? दिस इज अ पेअर. ओ शिट, द डम मी डिडंट अंडरस्टूड. बट दिसतंय का तुम्हाला? हे जीन्सला लावतात. ऍडजस्टर आहे हे. ऍडजस्टर आहे हे. असं जीन्स ऍडजस्ट करण्यासाठी आहे बेटा. आय विल शो यू. किती कॅन यू सी इट? दिसतंय का? वेट. ओके, नाव आता दिसतंय? नाही दिसत आहे. हा, दिसलं हे बघा. बो शेप ऍडजस्टर आहे हे, बट मला खरंच नव्हतं माहिती की तिथे मी 1 पेअर वाचलेलं की 2 पेअर वाचलेलं. बट ठीक आहे, एकाच साईडने जीन्स ऍडजस्ट करता येईल आय थिंक असं वाटतंय. बट नेव्हरदलेस ऑर्डर केलंय मी, सो मी वापरणार आहे. किंवा मे बी अजून एक ऑर्डर करावं लागेल. ओ, दिस इज हेअर हुक. आता माहित नाही मी हे घालून कुठे जाणार आहे, बट मला वापरायचं होतं म्हणून मी हे ऑर्डर केलेलं आहे. आता मी हे घालून कुठे जाणार आहे हे मी नाही ठरवलंय आणि कशावरती घालणार आहे हेही नाही ठरवलंय. लुक्स नाईस. छान ड्रेस सोबत हे वेरी मॉडर्न शीक एलिगंट वाईब साठी मी हे ऑर्डर केलंय. आउच. माहित नाही कधी वापरणार आहे, बट हे सगळ्याच आहे ना एक सिंगल स्टाईल करताना व्हिडिओज बनवायला बरं पडेल. सो मी त्याचं सिंगल दाखवेन. आता फक्त एकत्र दाखवत आहे. माझी मम्मी जी ही कोपऱ्यात मस्तपैकी येऊन आता चहा ठेवून गायब झाली आहे ना. आज आमचा उपवास आहे म्हणून दिवसभर चहा. हो, हे 4 हेअरबँड ऑर्डर केलेत. कधी यूज होणार आहेत? मोस्टली जिम, रनिंग, असं ओव्हरऑल युजली तर मी नाही वापरत, बट रनिंग आणि जिमच्या वेळेसच हे यूज होणार आहेत. सो तुम्हाला कुठल्या ना कुठल्या फिटचेक मध्ये बघता येतील. चांगल्या क्वालिटीचे आहेत, सॉफ्ट आहेत. ते सॉफ्ट असल्याने काही फरक नाही पडत. ते थोडे खडबडे असते तर बरं पडलं असतं, कारण ते माझ्या केसात राहत नाही तसे. बट ठीक आहे, केलंय ऑर्डर तर वापरावं म्हणून वापरणार आहे मी. हे वाला मोठं पार्सल आहे. थोडं बघताना आता असं वाटतंय, जाणवतंय काही काही खरंच तेव्हा वाटल्या असतील मला खूप नेसेसरी गोष्टी, बट आहेत तर फारच अननेसेसरी. असं कमी पैसे बघितलं की मला असं वाटतं की हा घेऊन टाकूयात. नंतर भेटलं नाही तर काही नाही, नंतर सगळं भेटतं. फक्त सॉरी वेट, का मराठी मीडियम मध्ये शिकलेल्या मुलीने असं बोलू नये. नंतरही अशा गोष्टी मिळतात, बट आपल्याला ते तेव्हा असं वाटतं म्हणून आपण घेऊन टाकतो लगेच. हा बेल्ट ऑर्डर केलेला मी. हा ऑल ओव्हर माझ्या फीड मध्ये सगळ्यांच्या कमरेवरती बघितलाय मी. सो मला पण हवा होता. क्वालिटी तर छान आहे आणि सगळंच छान आहे. फक्त आता स्टाईल कधी करायचा हे नंतर बघूयात आपण. छान आहे. आय थिंक स्कर्ट सोबत छान वाटेल. ब्लॅक आणि व्हाईट ब्राऊन स्कर्ट सोबत छान वाटेल. ब्राऊन स्कर्ट आहे माझ्याकडे, त्याच्यासोबत पण छान वाटू शकतो. ट्राय करायला हरकत नाही.
निघणार आहेत अजून बऱ्याच अननेसेसरी गोष्टी निघणार आहेत यातून. वेट अँड वॉच. सेम गोष्ट केलेली आहे. 1 पेअर वाचलंय की 2 पेअर वाचलंय नाही बघितलंय, पण ऑर्डर केलंय. हे मी स्वतःसाठी ऑर्डर नव्हतं केलं, हे मी माझ्या फ्रेंडसाठी ऑर्डर केलेलं. मे बी तिला द्यायच्या आधी ती हे बघणार आहे व्लॉग मध्ये डायरेक्ट, बिकॉज इट्स अ कॅट अँड फ्लावर ऍडजस्टरच आहे. दिसतंय का? आय एम नॉट सो कॅट और डॉग पर्सन, आय एम बोथ. म्हणजे ते माझ्याशी चांगले वागले तर मग मला आवडतात. छान आहे. आज देऊन टाकेन तिला. तिच्या बर्थडेला घेतलेला जो नोव्हेंबर मध्ये होता. बट आता काय करणार, पार्सलच एवढं लेट आलंय तर. माझी काही अशी फारशी स्वतःची चूक नाहीये. हा ते आहेच की मी मागच्या आठवड्यातच खोलून पण देऊ शकले असते, बट नाही जमलं. होतं असं कधी कधी, काही काही गोष्टी माणूस विसरतो. तसं हे पार्सल एका ठिकाणी पडलेलं होतं आणि मी विसरून गेलेले. येस, वन मोर अननेसेसरी थिंग. हे फार छान वाटतंय असं झालं का आपल्यासारख्या शाळेमध्ये आर्ट अँड क्राफ्ट करायला जायचं असं वाटतंय काहीतरी. माझ्या शाळेत नव्हतं देत, पण ठीक आहे, सगळ्यांच्या शाळेत द्यायचं असं मी ऐकलंय, सो वाय नॉट. खूप रिंग्स आहेत माझ्याकडे, बट बघितल्यावरती नवीन घ्यायची इच्छा होते. दिसतंय का? दिसतंय छान गोंडस असं. हा हा हा, घेतलंय तर छान. हे छोट्याशा लहान बाळांच्या बोटांमध्ये काय होणार आहे की नाही माहित नाही. घेतलेलं तर आहे. ऍडजस्टेबल आहे ही तर. ओ, ही पण आहे. ओ, अब निकलेंगी चीजें पहनने के लिए. ओ, अयो, काय भारी आहे. हम्म. सो कधी कधी खरंच खूप छान छान गोष्टी बनवतो, नो डाऊट, है ना. ती जी ऍडजस्टेबल आहे ती ऍडजस्ट करता करता पण माझ्या पोटात मावत नाहीये ती. सो can you see it? Okay, one hand. Let's do one hand. Wait, this is not looking nice. Ooh, ही अशीच दाखवतो तुम्हाला, थांबा. छान आहे, बट खूप अशी एकटी घातली तरच छान वाटेल. हे तर स्टॅक म्हणून छान आहे. रिंग्सचा पण स्टॅक असतो का? सेट म्हटलंय, बट ठीक आहे, स्टॅकच म्हणत असते ना आता एकात एवढे घालणार तर. ओ, आय कॅन वेअर दिस हिअर. हे बघा, माझ्या टॅटूज सोबत असं मस्त दिसतं एकदम. हे टॅटूज जेव्हा मी बनवलेले तेव्हा ऑलमोस्ट 1 महिन्यानंतर माझ्या काकाला आणि माझ्या आजीला व्हिडिओ कॉलमध्ये दिसलं की मी नवीन टॅटूज बनवलेत. बट माझ्या मम्मीला त्या दिवशी कळलं की मी नवीन टॅटूज बनवलेत, आणि आम्ही एकाच घरात राहतो. तिला नव्हतं कळलं. ओके, स्कर्ट आय थिंक. हा, मी स्कर्ट ऑर्डर केलेला. आणि एक सेकंड ना, माझा चहा थंड होतोय. माझ्यासोबत एक तर खूपदा असं होतं की मी व्हाईट घातलं ना की घातल्यानंतर लगेच दुसऱ्या मिनिटाला, दुसऱ्या पण जास्त झालं, पहिल्याच मिनिटाला ते खराब होतं. काहीतरी सांडवते मी त्याच्यावरती, किंवा मग सनस्क्रीन लागतं, फाउंडेशन लागतं, काही ना काहीतरी लागत राहतं. वाव, मी इथे पाण्याची बाटली ठेवली आहे, ती पण आता खूप लांब गेली. मी 2 मिनिटात आले. प्रत्येक मुलीकडे हा एक असा मोठासा टम्बलर असावा. मुलं काही बोलू देत, त्यांना नाही कळत. 750 मिलीलिटर पाणी जरी पोटात जातं, माझं जास्त जातं दिवसभर. व्हॉट टू डू. श्वास घेऊ द्यात जरा, थांबा. एवढं कंटिन्यू नाही बोलतायत मला.
तुम्हाला असं वाटतं का कधी कधी की ज्या लोकांना अ, काय म्हणतात, म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की टॉकिंग टू कॅमेरा इज ऑल्सो लाईक सोशलायझिंग. इट इज सोशलायझिंग बट नॉट इन, आय डोंट. सोरके पिओ. अजून गरम आहे, मी व्हिडिओ संपू शकते आय थिंक. थोडं गरम आहे, मी व्हिडिओ संपू शकते. सो व्हिडिओ संपूयात. हा मी स्कर्ट ऑर्डर केलाय, दाखवते मी तुम्हाला. इट्स लाईक दिस. स्ट्रेट स्कर्ट आहे हा, लॉंग आहे, जास्त फ्लेअर नाही. आय थिंक हा असा एकदम परफेक्ट फिट बसणारा स्कर्ट आहे. तो असं स्ट्रेट फिट असतात ना, सुंदर स्कर्ट. त्याच्यावरती असं मस्त. हा, स्टायलिंग व्हिडिओज नंतर करूयात आपण, आता मी तुम्हाला काही सांगणार नाहीये, बट स्टायलिंग व्हिडिओज मध्ये तुम्हाला दिसेलच. सो येस, तेव्हासाठी वाचवून ठेवते मी हे सगळं. आता आहे ना, मी तुम्हाला दाखवते, बट माझ्याकडे नाहीये ते आता. ठीक आहे, दिस इज द लास्ट वन, द बेस्ट वन. कारण मी हे खूप दिवसांपासून सगळ्यांकडे बघत होते. ऑलमोस्ट सगळ्या मुली असं पळताना, जिमला येताना क्रेझी सेक्सी जॅकेट घालतात, आणि माझ्याकडे ते नाहीये. हे एकच आहे छान, बट इट्स नॉट अ जिम जिम काइंड ऑफ मटेरियल, बट ठीक आहे, मला हवं होतं आणि फायनली मी ते ब्राऊन कलर मध्ये घेतलंय. इट्स लाईक दिस. मला कुठल्या तरी रनिंग किंवा जिमच्या व्लॉग मध्ये दिसणारच आहे, बट खूप छान आहे, खूप सॉफ्ट आहे, आणि कधी घालू असं होतं आता मला. आज नाही घालणार, पण मी नवीन गोष्टी सॅटर्डेला घालायच्या असतात, मग अजून नवीन गोष्टी मिळतात, पण पैसे आपलेच जातात. बट ठीक आहे, मी घालणार आहे. आज नाही घालणार, ठरवलंय मी. आज आता मी हे घातलंय ना, आता मी हेच वापरणार. ह्या सगळ्या गोष्टी ऑलमोस्ट 2500 रुपीज मध्ये आल्यात. ऑलमोस्ट, आय एम नॉट सेइंग राईट अमाऊंट आहे, बट असंच काहीतरी. एक 575चं आहे, हे कितीचं आहे, टोटल लिहिली आहे का याच्यावरती? हा, हे 1708 रुपीजचं आहे. 1700 आणि 500 इज हा 2200 इज समथिंग समथिंग, बिकॉज त्याची प्राइस पण काहीतरी त्याच्या पुढे आहे, नॉट सेम प्राइस नाहीये. 500 नाहीये, त्याच्यावरतीच आहे काहीतरी. सो हे आपण देऊन टाकूयात फायनली माझ्या फ्रेंडला, आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला स्टाईल केल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन, त्या कशा दिसतात, काय दिसतात. हा फक्त एक मिनी हॉल होता, ज्यामध्ये मी तुम्हाला फक्त दाखवलं की मी कसे माझे 2500 रुपये वायाने घालवलेत, कामाला लावलेत. ह्या कुठे ना कुठे खूप वेळा यूज होतात. ज्यांना कळेल त्यांना कळेल, मुलींना कळतं, मुलांना नाही कळत. हा, काही काही मुलांना कळतं, काही काही चांगले असतात. ह्यातलं एखादं आज लावावं म्हणते मी. हा कलर आहे ना, एवढा गोंडस आहे, एवढा छान आहे. मला असे पिंक कलर्स खूप आवडतात, व्हॉट एव्हर दिस इज कॉल्ड, बेबी पिंक और व्हॉट, आय डोंट नो, बट मला हा कलर खूप जास्त आवडतो, आणि आय थिंक तो वापरणार नाहीये मी. तो असा शोभेची वस्तू म्हणून कुठेतरी ठेवून देणार आहे. सिरियसली, काही काही गोष्टी खरंच असतात खूप कामाच्या, जसं की माझ्याकडे आहे ही लाईट. दिस इज टॅलिसन. टॅलिसन टॅलिसन्स खूप छान आहे, अशी ब्राईट आहे, त्याच्यामध्ये 3 कलर्स आहेत, अँड यू कॅन ॲडजस्ट इट. बट हे मी मोस्टली फक्त असं रात्री किंवा अगदी असं कुठेतरी घराच्या कोपऱ्यात शूट करायचं असेल तरच वापरते, तोपर्यंत नाही वापरत, कारण इट्स नॉट नेसेसरी, एवढी गरज नाही लागत, डे लाईट चांगला येतो, सो नाही वापरत मी. बट इट्स ओके. आता माझ्याकडे सवानावरती अजून थोडेसे प्रॉडक्ट्स येणार आहेत, सो मी तो सवाना हॉल नंतर करेन. बट
उद्या नाही, परवा असं काहीतरी सो मला ना कंटिन्युअसली कमेंट्स येतात, की मी कंटिन्युअसली फक्त आणि फक्त साडीवाले कंटेंट टाकते आणि माझ्या साडीवरती प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी नवीन ज्वेलरी असते. सो मला खूप जण विचारतात, "कुठून घेतली कुठून घेतली मला नेमकं नाही माहित आहे प्रत्येक गोष्ट कुठून घेतली किंवा मला आठवणार पण नाही. कारण काही-काही तर खूप जुने आहेत. लाइक आय वुड तो से इट इज लाइक 10 इयर्स बॅक मी खरेदी केले असतील. बट मी ते तुम्हाला दाखवेन पुढच्या माझ्या व्लॉगमध्ये. खूप सारे आहेत. सो तो व्लॉग तर आय थिंक खूपच मोठा होईल. आणि हे जे काही मी घेतलेलं आहे, ह्याचे स्टायलिंग व्हिडिओज किंवा जे पण मी काय करणार आहे ह्यांच्यासोबत, हे व्हिडिओज तुम्हाला शॉर्ट्सवरती आणि रील्सवरती बघता येतील. आजसाठी एवढंच. पुढच्या व्लॉगमध्ये भेटूयात. बाय.